माझा एक पेशंट होता. तो रोज रात्री त्याच्या पत्नीचा फोन तपासत असे. ती दिवसभर कुठे असते, काय करते आणि कोणाशी बोलते हे सगळं जाणून घेण्याची त्याला एक अस्वस्थता असायची. त्याला हे माहीत होतं की त्याची पत्नी काहीही चुकीचं करत नाही. यापूर्वीही तिने केलं नाही, पण तरीही तिचा फोन तपासल्याशिवाय त्याला शांतता मिळत नव्हती. तो तिच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हता. मग आपल्याला प्रश्न पडतो, हा व्यक्ती असा का वागत होता? नेमकं काय बिघडले? तुम्हालाही कधी असं वाटतं का की तुम्ही समजूतदार आहात, तरीही कधी राग खूप अनावर होतो, कधी खूप कंट्रोलिंग होता, तर कधी खूप तिंगे होता? मग स्वतःलाच प्रश्न पडतो का मी असा का वागतो? याचेच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की कशाप्रकारे लहानपणी मूलभूत मानसिक गरजा पूर्ण न झाल्यामुळे त्याचा अडल्ट लाईफवर कसा परिणाम होतो. एक प्रकारे अडल्ट लाईफ कसे दूषित होते. सायकोलॉजिस्ट जॉन ब्रॅडशो यांनी आपल्या होमकमिंग या पुस्तकामध्ये यासाठी एक महत्त्वाचा शब्द वापरला आहे, तो म्हणजे कंटामिनेट. या शब्दातील प्रत्येक लेटर अडल्ट लाईफमधील वर्तवणुकीचा एक असा पॅटर्न दाखवते जो लहानपणी तयार झालेल्या विश्वासामुळे निर्माण होत आहे. असे 11 पॅटर्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण हे पॅटर्न जर तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला तुमची किंवा इतरांची वर्तणूक अशीच का याचे उत्तर नक्की मिळणार आहे. वर्तवणुकीचा पहिला पॅटर्न आहे तो म्हणजे को डिपेंडन्सी, म्हणजे सह अवलंबित्व. नात्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्यावर इतकी भावनिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या अवलंबून असते की ती स्वतःच्या गरजा, भावना आणि स्वाभिमान विसरून जाते. दुसऱ्याच्या आनंदासाठी आणि मान्यतेसाठी धडपडते. उदाहरणार्थ, लहानपणी एका मुलाची आई जर इमोशनली अनस्टेबल असेल, कधी ती खूप रडते, खूप त्रासलेली असते, त्याच्यावर चिडते, असं मूल काय विचार करतं की आई खुश असेल तर घरात सगळं ठीक असतं. मग ते मूल स्वतः चांगलं वागण्याचा प्रयत्न करतं. मी चांगला वागतो म्हणजे आई खुश होईल. म्हणजे दुसऱ्याच्या आनंदासाठी हे मूल धडपडत राहतं. या मुलाचा आनंद हा आईवर अवलंबून झाला. असं मूल मोठं झाल्यानंतर लहानपणीचाच पॅटर्न रिलेशनशिपमध्ये घेऊन येतो. आणि एखादी स्त्री असेल तर ती आपल्या पतीला कंट्रोलिंग करते. म्हणजे माझ्याशिवाय कुठे जायचं नाही, मला विचारल्याशिवाय काही करायचं नाही. कारण यामागे तिचं बालपण अजूनही तिला सांगत असतं, हा जर दूर गेला तर मी आनंदी राहणार नाही. आणि या लहानपणाच्या विश्वासातून ती असं वागत राहते. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे बऱ्याच स्त्रिया या आपला आनंद आपल्या मुलांमध्ये आणि पतीमध्ये बघत असतात. प्रथम त्यांचा आनंद आणि शेवटी स्वतःला ठेवते. जेव्हा मुले मोठी होतात, शिक्षणासाठी बाहेर जातात, पती आपल्या कामात व्यस्त असतात, तेव्हा घरी एकटी राहताना स्त्रीला आतून रिकामं वाटतं. ते कशामुळे? तर आनंद हा मुलांमध्ये आणि पतीमध्ये बघत राहिल्यामुळे. पुढचा वर्तणुकीचा पॅटर्न आहे तो म्हणजे ऑफेंडर बिहेवियर, गुन्हेगारी वृत्तीचे वर्तन. लहानपणी जर सतत मारहाण होत असेल, ओरडणे होत असेल, तर ते मूल स्ट्रॉंग राहण्यासाठी ठरवते की स्ट्रॉंग राहायचं म्हणजे कठोर व्हायचं. असे मूल मोठे झाल्यानंतर कंट्रोलिंग आणि अब्युझिव्ह होते. जर इतरांना माझ्यावर कंट्रोल करू द्यायचे नसेल तर मीच त्यांच्यावर कंट्रोल करतो. जसे लहानपणी त्याला वागवले गेले तसंच तो इतरांबरोबर वागतो. याचे उदाहरण द्यायचे झालं तर हिटलरला त्याच्या लहानपणी त्याच्या सावत्र वडिलांनी अतिशय विचित्र पद्धतीची वागणूक दिली होती. त्याला खूप मारहाण केली जात होती. त्यामुळे हिटलर मोठे झाल्यानंतर त्यापेक्षा जास्त विचित्र पद्धतीने इतरांबरोबर वागत होता. अशा व्यक्तींना मारणे, शिक्षा करणे किंवा जेलमध्ये टाकणे हे तात्पुरता परिणाम देते. पण कायमस्वरूपी जर परिणाम हवा असेल तर लहानपणीच्या मानसिक जखमा बऱ्या करणे. पुढचा वर्तणुकीचा पॅटर्न आहे तो म्हणजे नार्सिस्टिक बिहेवियर. यामध्ये इतरांनी स्वतःला जास्त महत्त्व देण्याची भावना असते. अहंकार, आत्मसन्मान आणि स्वतःकडे जास्त लक्ष देण्याची वृत्ती असते. इतरांनी प्रशंसा आणि कौतुक करण्याची गरज भासते. लहानपणी जर लहान मुलाला त्याच्या रंगरूपावरून चिडवले गेले
तू माकडासारखी दिसते, तुझे नाक असेच आहे, मुलगीच झाली, मुलगा हवा होता. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जसे आहे तसे स्वीकारले गेले नाही, तर ती व्यक्ती मोठे झाल्यानंतर नार्सिस्टिक होते. सतत स्वतःबद्दल सांगत राहते, स्वतःबद्दल बोलत राहते. आमच्याकडे एवढे पैसे आहेत, आम्ही इकडे फिरायला गेलो होतो, आम्ही असेच वागतो, आम्ही असेच करतो. सतत स्वतःबद्दल सांगत राहते. यामागचा उद्देश काय असतो, तर मी स्पेशल आहे, मी वेगळे आहे हे दाखवण्याचा. काही स्त्रिया यासाठी आपल्या मुलांना वापरतात. त्या सतत आपल्या मुलांना सांगत राहतात की तुमचे वडील खूप विचित्र आहेत, पण मी तुमच्यामुळे त्यांच्याबरोबर संसार करत आहे. पुढचा वर्तणुकीचा पॅटर्न आहे तो म्हणजे ट्रस्ट इश्यू. इतरांना विश्वासार्ह आणि प्रामाणिक मानण्यामध्ये अडचण येते. लहानपणी भावनिक दुर्लक्ष झालेले असते. लहानपणी मुलांना घरी एकटं ठेवण्यात येतं आणि आईवडील दोघेही कामानिमित्त बाहेर जातात, किंवा पाळणा घरात ठेवण्यात येतं, किंवा सांभाळण्यासाठी दाई ठेवली जाते. मग आईवडिलांकडून मिळणारं प्रेम कसं त्यांना त्या दाईकडून मिळेल? मग मोठे झाल्यानंतर अशी मुलं आईवडिलांबरोबर प्रेमाने कशी वागतील? कारण लहानपणीच आईवडिलांप्रती अविश्वास निर्माण झालेला असतो. इथे कोणीच विश्वासार्ह नाही, कोणीच प्रामाणिक नाही, मी इथे सुरक्षित आहे की नाही. आणि मग मोठे झाल्यानंतर हे मूल प्रत्येक व्यक्तीकडं अविश्वासाने पाहते. मग पतीवर किंवा पत्नीवर सतत शंका घेत राहणे, सतत त्यांचे फोन तपासणे, थोडा उशीर झाला की संशय घेणे, पार्टनर शांत राहिला तर मला इग्नोर करतो की काय, अशी शंका उपस्थित करणे. पुढचा वर्तणुकीचा पॅटर्न आहे तो म्हणजे ॲक्टिंग इन किंवा ॲक्टिंग आउट. लहानपणी जर एखादं मूल रडलं, रागवलं, तर मोठे व्यक्ती त्याला काय सांगतात? रागवायचं नाही, रडायचं नाही, किंवा गप्प बस सांगितलं जातं. मग तो मुलगा काय शिकतो? भावना व्यक्त करणं धोकादायक आहे, किंवा भावना व्यक्त करायच्या नाहीत. असं मूल मोठं झाल्यानंतर दोन प्रकारे रिॲक्ट होतं. एक म्हणजे ॲक्टिंग इन, म्हणजे सगळ्या भावना आतमध्ये साठवून ठेवायच्या. चेहऱ्यावर हसू दिसतं पण आतमध्ये भावना साठलेल्या असतात. मग असं मूल डिप्रेशन, एन्झायटी, किंवा स्वतःला दोष देणे, स्वतःला हानी पोचवणं, स्वतःला इजा करून घेणं अशा प्रकारे व्यक्त होतं. किंवा ॲक्टिंग आउट म्हणजे सगळ्या भावना बाहेर व्यक्त केल्या जातात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत वाद घालणे, इम्पल्सिव्ह बिहेवियर, भांडणे करणे, इतरांना दोष देत राहणं. म्हणजे या सगळ्याच्या मागे एक विश्वास असतो की माझ्या भावना या डेंजरस आहेत. पुढचा वर्तणुकीचा पॅटर्न आहे तो म्हणजे मॅजिकल थॉट, म्हणजे एखाद्याचे विचार किंवा शब्द वास्तविक घटनांवर प्रभाव टाकू शकतात असा विश्वास. हे अंधश्रद्धा किंवा काही धार्मिक श्रद्धांमध्ये मुलांच्या वाढीच्या विकासाबाबत सामान्य आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर लहान मूल विचार करते की जर माझे आईवडील त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये कधीच आनंदी राहिले नाही तर मी करावं. लहानपणी आईवडिलांची सतत भांडणे पाहिलेली आहेत आणि मोठे झाल्यानंतर देखील आपल्या पतीबरोबर पत्नीबरोबर सतत भांडणे होत राहतात. एखादी मुलगी आजारी पडल्यानंतर तिच्या आईवडिलांचे भांडण होत नाही, ते भांडणे विसरून जातात. मग ती मुलगी काय विचार करते? मी आजारी पडल्यानंतर आईवडील शांत राहतात, त्यांची भांडणे होत नाही, मग ती सतत आजारी पडत राहते. जर एखाद्या आईला काही आजार असेल तर त्या मुलाला वाटतं की मी आईला या आजारातून बरा कसं करू. मग तो मुलगाच आजारी पडतो. कारण आईचं दुःख कमी करायचं तर आईसारखंच कोणीतरी दुःख सहन करतोय, म्हणजे आईचं दुःख कमी होईल असा तो विचार करतो. हे सगळे मॅजिकल थॉट्स आहेत. पुढचा वर्तणुकीचा पॅटर्न आहे तो म्हणजे इंटिमसी डिस्फंक्शन, म्हणजे भावनिक जवळीकतेमध्ये अडचणी निर्माण होणे. लहानपणी जर मुलाला जेव्हा प्रेमाची, मायेची गरज असते तेव्हा जर आईवडील उपलब्ध नसतील, म्हणजे इमोशनली अनअवेलेबल असतील, तर त्या मुलामध्ये फिअर ऑफ रिजेक्शन निर्माण होतं. मग असं मूल मोठं झाल्यानंतर आपल्या पतीला किंवा पत्नीला ते दूर ठेवण्याचा प्रयत्न करतं. मग हे फक्त शारीरिक पातळीवरच असतं असं नाही, तर सतत त्याचा राग करणं, तिरस्कार करणं अशा पद्धतीने देखील व्यक्त होतात. किंवा काही व्यक्ती या फार क्लिंगी होतात, म्हणजे त्यांना सतत आपल्या पतीचं किंवा पत्नीचं अटेन्शन हवं असतं. हे सगळं लहानपणीच्या फिअर ऑफ रिजेक्शनमधून होतं. म्हणजे कोणत्याही एखाद्या प्रेमाच्या व्यक्तीबरोबर जवळीक निर्माण करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात.
प्रेमाच्या व्यक्तीने दूर करण्या अगोदरच मीच त्याला दूर करते, असा यामागचा विचार असतो. पुढचा वर्तवणुकीचा पॅटर्न आहे तो म्हणजे नॉन डिसिप्लिन बिहेवियर. समजा एखादे लहान मूल, त्याला कधी मोकळीक दिली जाते आणि कधी त्याला ओरडले जाते, रागवले जाते. म्हणजे बाउंड्रीज स्पष्ट नाही, नियम स्पष्ट नाही. मग अशी मूल गोंधळले जाते. नेमकं काय बरोबर काय चूक हे त्याच्या लक्षात येत नाही. असे मूल मोठे झाल्यानंतर आपल्या कामामध्ये कन्सिस्टन्सी ठेवता येत नाही. आज काम सुरू केले, उद्या सोडून दिले, किंवा एका कामामध्ये तो मन एकाग्र करू शकत नाही. अशी मुलं रिबिलियस देखील होतात. म्हणजे कसेही वागले तरी आईवडील खुश होत नाही, मग विरुद्ध वागायचं, नियमांच्या विरुद्ध वागायचं, बेशिस्त वागायचं. वेळेवर न येणे, कामाला वेळेवर न जाणे. पुढचा वर्तवणुकीचा पॅटर्न आहे तो म्हणजे ॲडिक्शन, म्हणजे व्यसन, एखाद्या गोष्टीचे किंवा पदार्थाचे व्यसन. लहानपणी एखादे मूल दुःख टाळण्यासाठी फॅन्टॅसी किंवा डे ड्रीमिंग वापरतं, किंवा जुन्या आठवणींना, सकारात्मक आठवणींना उजाळा देणे. लहानपणी जर घरामध्ये भांडणे होत असतील आणि ते मूल रडत असेल आणि रडल्यानंतर त्याला कोणीही प्रेमाने जवळ घेत नाही, अशावेळी हे मूल टी व्ही पाहणे किंवा झोपून राहणे, स्वतःला हिरो समजणे, असे काहीतरी करत राहतो. असे मूल मोठं झाल्यानंतर दुःख टाळण्यासाठी मोबाईल पाहणे किंवा सिगारेट, अल्कोहोल याचा उपयोग करणे, अशी कृती करत राहतो. काही स्त्रिया या टी व्ही सिरियल्स पाहून स्वतःच्या भावना शांत करतात. त्या सिरियल्समध्ये ज्या व्यक्तिरेखा असतात त्यांच्यासाठी रडणे, त्यांचा तिरस्कार करणे, अशा पद्धतीने त्या स्वतःच्या भावना शांत करतात. पुढचा वर्तवणुकीचा पॅटर्न आहे तो म्हणजे थॉट डिस्टॉर्शन, वास्तव चुकीच्या चष्म्यातून पाहणे. समजा एक लहान मूल त्याच्या खोलीमध्ये शांत झोपलेले आहे आणि शेजारच्या खोलीतून त्याला आई वडील भांडण करत असल्याचा आवाज येत आहे. ती शेजारच्या खोलीमध्ये जाते, दरवाजा ठोठावते, आई दरवाजा उघडते. तेव्हा ते मूल आईला विचारते काय झालं, तेव्हा ती आई सांगते काहीच नाही. अशा वेळी त्या मुलाला काय वाटेल? म्हणजे जो आवाज येत होता मग तो काय? मग ती स्वतःच्याच विचारांवर शंका उपस्थित करायला चालू करते. असं मूल मोठे झाल्यानंतर स्वतःच्याच विचारांवर शंका घेते किंवा वास्तव हे चुकीच्या चष्म्यातून पाहायला सुरुवात करते. जर पार्टनर शांत बसला तर तो आता मला सोडून जाणार असं चित्र तयार करते. शेवटचा वर्तवणुकीचा पॅटर्न आहे तो म्हणजे एम्प्टीनेस, शून्यता, आतून काहीतरी रिकामं वाटणं. लहानपणी वडिलांची इच्छा होती की मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं आणि डॉक्टर व्हावं, पण त्या मुलाला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. तो मुलगा चांगलं शिक्षण घेतो, डॉक्टर होतो, वडील खुश होतात, पण त्या मुलाला आतून काहीतरी कमी वाटतं, कारण त्या मुलाचं अस्तित्व लहानपणी स्वीकारलंच गेलं नव्हतं, त्याचं मत विचारात घेतलं गेलं नव्हतं. आणि त्या मुलाचा विश्वास बनतो की मी महत्त्वाचा नाही, माझं मत महत्त्वाचं नाही, माझं अस्तित्व स्वीकारलंच गेलं नाही, आणि म्हणून त्याला आतून काहीतरी रिकामं वाटत राहतं. आज आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. आपल्या वर्तवणुकीतील समस्या आज सुरू झालेल्या नसतात, तर त्या सुरू झालेल्या असतात आपल्या बालपणात. आणि आणखी आपण जर खोल गेलो तर त्या सुरू झालेल्या असतात आपल्या कुटुंबाच्या इतिहासामध्ये. आज आपण जे 11 वर्तवणुकीतील पॅटर्न पाहिले ते सुरू झाले आहेत बालपणातील कंडिशनिंगमुळे. आणि आनंदाची गोष्ट अशी की हे पॅटर्न आपण कधीही सुधारू शकतो, त्यात कधीही बदल करू शकतो. आणि त्यासाठी गरज आहे आपलं बालपण समजून घेण्याची. आपल्या बालपणातील ज्या मूलभूत मानसिक गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत त्या समजून घेण्याची. आणि हे कसं सुधारायचे पॅटर्न, हे पॅटर्न कसे बदलायचे, हे जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये हील असे टाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आपल्या अगोदरच्या पिढीतील
जे मानसिक आघात आहे, जे दुःख आहे, जे त्यांनी सोडवलं नाही ते कसं पुढच्या पिढीमध्ये येत राहतं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.